सर्वच महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे सर्व संचालक मंडळ आणि माजी सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे आणि माजी सदस्य बार्शी नगर परिषदेचे आणि माजी नगरसेवक या सर्वांचं पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। महावीर सर एक तमाम बार्शीकरांनी बंधू भगिनींचे या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आठवडे गटाच्या 15 या ठिकाणी ही बार्शी नगर परिषदेचे यश दिलंय आणि आज अधिकृतरित्या या ठिकाणी आपल्याला बार्शी नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून व बार्शीच्या प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी अधिकृतरित्या पदभार आपल्या तमाम बार्शीकरांची लाडकी बहीण सौभाग्यवती तेजस्विनीताई कंटे यांनी स्वीकारलाय। माननीय राजाबरोबर यांचं आगमन झालं, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। बार्शी नगर परिषद बार्शीचे मुख्याधिकारी आदरणीय मुलानी साहेब तैमूरजी मुलानी साहेब आपल्याला विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे। नगर परिषदेच्या सर्व कर्मचारी वर्गाला विनंती आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी यायचंय। कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे सभापती आदरणीय विजयजी गणप सर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट आसिफभाई तांबोळे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। शिवसेना नेते आदरणीय भाऊसाहेबजी आंबेडकर साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे। होय त्यांना शिवसाहेबांना होय सर इथे बसवा शिवसाहेबांना। ए संदीप शिवसाहेबांना इथे बसव मालका शेजारी पाटोळे साहेब मालका शेजारी बसवा की शिवसाहेबांना इथं आणा की ना इकडं आणा महावीर सर शिवसाहेबांना आता काय बंटी कशाला हो बंटी सर हा नुकत्याच बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि ही निवडणूक पार पडल्यानंतर तमाम बार्शीकरांनी या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय राजाभाऊ यांच्यावर विश्वास ठेवून तमाम बार्शीकर बंधू भगिनींनी या ठिकाणी माननीय राजाभाऊ यांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवला। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी भोले साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ही बार्शी नगर परिषदेची निवडणूक
भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून आपण पार पाडली आणि तमाम बार्शीकरांनी आपल्याला 23 नगरसेवक व तिसऱ्या वेळेस तो आपल्याला या ठिकाणी आपल्या नेतृत्वात थेट जनतेतून नगराध्यक्ष या ठिकाणी बार्शीकरांनी केले. बार्शीच्या प्रथम नागरिक आदरणीय तेजस्वीताई कथले यांना नगराध्यक्षपद या ठिकाणी विराजमान केले. आज अधिकृतरित्या या सर्व नगरसेवकांनी व बार्शीच्या प्रथम नागरिक आदरणीय तेजस्वीताई कथले यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यासाठी हा सत्कार समारंभ सोहळा व पदग्रहण सोहळा बघितलं नव्हतं ट्रेन. या ठिकाणी या पदग्रहण समारंभ सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण जमलेले आहात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सोलापूर जिल्हा परिषद बार्शी पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, सोसायटीचे संचालक, तसेच या ठिकाणी बार्शी नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आणि माननीय राजाभाऊ यांच्यावर व आपल्या भारतीय जनता पार्टीच्या विचारावर प्रेम करणाऱ्या तमाम बार्शीकरांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. या पदग्रहण सोहळा समारंभाचं प्रस्तावित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या बार्शी नगर परिषद बार्शीचे मुख्याधिकारी आदरणीय देगुरजी मुलानी साहेब यांना विनंती करतो की आपण या पदग्रहण सोहळ्याचं या ठिकाणी प्रस्तावित करावं. आदरणीय माननीय भाऊसाहेब, आज या ठिकाणी आपण माननीय नगराध्यक्ष तेजस्वी कथले मॅडम यांचा पदग्रहणावधी तसेच आमचे सर्व नगरसेवक यांचा त्या सर्वांना मी पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या संमतीने या ठिकाणी मी ग्वाही देतो. यापुढील सर्व विकास कामांसाठी प्रशासन आपल्याला तत्पर असेल. आपल्याला जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नक्की आपल्यासोबत राहू आणि या शहराला, या बार्शीकरांना उत्तम सेवा देण्यासाठी आपण बांधलेला असू असं मी सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. तसंच या ठिकाणी बार्शीकरांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, बार्शी शहराला आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद म्हणून आज या ठिकाणी मान आहे आणि त्याच दृष्टिकोनातून बार्शीचं नाव अजून उंचवण्यासाठी ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, जसं की माझी वसुंधरा अभियान असेल, स्वच्छ सर्वेक्षण असेल, या सर्व योजनेमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करू आणि आपल्या शहराचं नाव हे राज्यपातळीवर तसेच केंद्रस्थळावर देखील आपलं नाव मोठं करू, नाव लौकिक करू असं या ठिकाणी मी ग्वाही देतो. पुनश्च एकदा सर्व माननीय नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव येथे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी आज अधिकृतरित्या या ठिकाणी नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या तमाम बार्शीकरांची लाडकी बहीण, बार्शीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले यांचा सत्कार व सन्मान या ठिकाणी बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय मुलानी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सागर शेंडगे, अभिषेक शेंडगे व राहुल कांबळे यांच्या वतीनं व तमाम बार्शीकरांच्या वतीनं एक 70 किलोचा पुष्पहार या ठिकाणी आणलाय. मी माननीय राजाभाऊ राऊत, माननीय सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले व सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपण उभा राहावं व त्यांना विनंती करतो यांच्या साह्यानं हा पुष्पहार या ठिकाणी तमाम बार्शीकरांच्या वतीनं आपण या पदभार स्वीकारल्याबद्दल आपण बार्शीकरांच्या वतीने या ठिकाणी घालतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी अतिशय भव्यतेने असा मी राहुलजी कांबळे व सागर शेंडगे यांना विनंती करतो आपण समोर यायचं यांच्या माध्यमातून
मागे मागे हा समोर सर यानंतर या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं लहुजी ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. अभिनंदनपर या ठिकाणी नूतन नगराध्यक्षा बार्शीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती तेजस्विनीताई कदरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदनपर या ठिकाणी टाळ्या वाजवायचे. मातंग समाज बांधवांच्या वतीनं लहुजी ग्रुपच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीच्या वतीनं सर्व नूतन नगरसेवकांचा पदभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी हा सत्कार या ठिकाणी होतोय. सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेले अनुरग उर्फ अण्णा वाणी यांचा सत्कार वैभव पाटील प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अरे असं का करायला लागले हो समोर आहे की सेंटरला सर सेंटरला आदरणीय डोनेताई यांचा सत्कार देवगते मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. मॅडम इथं सेंटरला बार्शीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौभाग्यवती तेजस्विनीताई कदरे यांनी एक आव्हान केलं होतं की आम्हाला तुमच्यापेक्षा वही किंवा शालेय साहित्य द्यावं, त्या दृष्टीने हा सन्मान या ठिकाणी होतो. यानंतर प्रभाग क्रमांक 3 मधून विराजमान झालेल्या अर्चनाताई बारसकर यांचं स्वागत व सत्कार अंकिता डेकोटे मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधून 1068 मतांनी विजयी झालेले अमोल चव्हाण यांचा सन्मान मोहनकांबे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. हो मेंबर समोर या मेंबर
इकडे इकडे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करायचं. यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या उर्मिलाताई मोहिते यांचं स्वागत व सत्कार बोराडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं. यानंतर प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदी विराजमान झालेल्या आदरणीय शमा रिंकिमीताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी इथं सभा बोर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. रिंकिमीताई यांचा सन्मान या ठिकाणी सेंटरला राहू बोर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेले राजू कोटाणे यांचा स्वागत व सत्कार राहुल अडसूळ नगर अभियंता यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर प्रभाग क्रमांक 7 मधून आणि आपल्या या बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने नगरसेवकपदी विराजमान झालेले संदेश उर्फ पिनू काकडे यांचं स्वागत व सत्कार वसंत पिंजारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं व स्वागत करायचं आहे. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीची निवडणूक लागल्यानंतर सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक होण्याचा मान यांनी मिळवला त्या आदरणीय मीरा नाळेताई यांचं स्वागत व सत्कार देवपते मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण नाळेताई यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 8 मधून निवडून आलेल्या सुजाता मस्केताई यांचं स्वागत व सत्कार बोराडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. त्या ठिकाणी उपस्थित नाही आदरणीय दास मस्के यांना विनंती करतो की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात हा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलेल्या नगरसेविका आबेदा तांबोळीताई यांचं स्वागत व सत्कार सोनाली इंगळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व नूतन नगरसेवकांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं. यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधून या ठिकाणी वडिलांचा वारसा पुढे नेण्याचं काम करणारा नूतन नगरसेवक स्वप्नील पाचू मुगडे यांचा सन्मान व स्वागत राजाराम नरुडे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. उपमुख्य अधिकारी आदरणीय राजारामजी नरुडे साहेब यांना विनंती करतो की आपण स्वप्नील मुगडे यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेल्या नगरसेविका उर्मिला मोळेताई यांचं स्वागत व सत्कार अंकिता एकोटे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेले दुसऱ्या वेळेस नगरसेवकपदी विराजमान होणारे संतोषजी भैया मारुंगळे यांचं स्वागत व सत्कार आदरणीय बोकेपडे साहेब यांनी करावं. महादेव बोकेपडे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी करायचं. होंडामे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 13 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेल्या आदरणीय फरजाना जलसेताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी सोनाली इंगळे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय.
देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 13 मधून नगरसेवक पदी हॅट्रिक करून या ठिकाणी विराजमान झालेले आदरणीय दीपक आबा राऊत यांचं स्वागत व सत्कार आदरणीय विठ्ठलजी पाटोळे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर प्रभाग क्रमांक 12 मधून नगरसेवक पदी विराजमान झालेले आदरणीय भगीरथी ताई त्रिंबके यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी एकबोटे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. दुसऱ्या वेळेस त्या सुद्धा नगरसेवक पदी विराजमान झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर प्रभाग क्रमांक 14 मधून नगरसेवक पदी विराजमान झालेल्या आदरणीय लक्ष्मीबाई गावानेताई यांचं स्वागत व सत्कार पवन परिहार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. टिंकू दादा गावाने यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 17 मधून नगरसेवक पदी विराजमान झालेल्या आदरणीय चंद्रकला कांबळेताई यांचं स्वागत व सत्कार सोनाली इंगळेताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सोनाली इंगळे मॅडम यांना विनंती करतो की आपण नगरसेविका चंद्रकलाताई कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर सलग दुसऱ्या वेळी नगरसेवक पदी विराजमान होणारे प्रभाग क्रमांक 17 मधून निवडून आलेले नगरसेवक विजय चव्हाण सर यांचं स्वागत व सत्कार आदरणीय पाटोळे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 18 मधून या वर्षीच्या आपल्या बार्शी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगर परिषदेचे सर्वात युवा नगरसेवक म्हणून जे नगरसेवक पदी विराजमान होणार आहे आणि वडिलांचा नगरपालिकेचा वारसा जे या ठिकाणी चालवणार आहे ते आदरणीय रोहित पाटील यांचा सन्मान आदरणीय होमकांबे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर प्रभाग क्रमांक 18 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेल्या कांचन मोहितेताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी प्रकाशजी डवळे नगररचनाकार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत व सत्कार करायचा आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 19 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेले आदरणीय भारत पवार सर यांचं स्वागत व सत्कार वैभवजी पाचगोळे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. पायगोळे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भारत पवार सर यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे. गेल्या वेळेस त्यांच्या अर्धांगिनी या ठिकाणी नगरसेविका होत्या, यावेळेस मात्र सरांनी या ठिकाणी बाजी मारले. यानंतर या ठिकाणी नूतन नगरसेवकांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला. सगळेजण विचार करत असतील की प्रमुख नेत्यांचा सत्कार या ठिकाणी शेवट का ठेवलाय, कारण आज हा सन्मान सोहळा खरं म्हणजे नूतन नगरसेवकांचा आणि नगराध्यक्षांचा आहे. आणि भाऊंची अशी कायम इच्छा असते की आपले जे कार्यकर्ते आहेत, आपले जे पदाधिकारी आहेत, त्यांचा प्रथम सन्मान झाला पाहिजे. आणि त्यासाठी एकदा माननीय राजाभाऊ यांच्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी या ठिकाणी वाजवाव्या. यानंतर नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीची देखील निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये भाऊ आपण बार्शीकरांच्या मतदान रूपी आशीर्वादावर या ठिकाणी 18-0चा वाईटवॉश विरोधकांना दिला आणि 18-0ने या ठिकाणी सत्ता मिळवली. या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झालेले आदरणीय विजयजी गरड सर यांचा सत्कार या ठिकाणी महावीर कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय.
यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय बाबासाहेबजी गायकवाड यांचं स्वागत व सत्कार भारतीय जनता पार्टी बार्शी तालुका प्रमुख आदरणीय मदनजी दराडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. समोर आहेत. यानंतर प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते, परंतु स्त्रीच्या यशामागे एखादा पुरुष असतो हे सुद्धा सिद्ध करून दाखवणारे आपल्या सर्वांचे लाडके मालक आदरणीय प्रशांत मालक कटले यांचा स्वागत व सत्कार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय बबन गर्दे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी प्रशांत मालक कटले यांच्या या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर या ठिकाणी या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळे यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी मुख्याधिकारी तैमूरजी मुलानी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळे यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर शिवसेनेचे आदरणीय विजयजी माने यांना विनंती करतो की आपण माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील यांचा या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा. बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर व्यापारी मर्चंट असोसिएशन बार्शीचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी कटले मालक यांचं स्वागत व सत्कार मंदार कुलकर्णी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. संदीप जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. यानंतर ज्यांचं नाव घेतलं की बार्शीमध्ये एकच जल्लोष असतो ते दबंग नेते शिवसेनेचे नेते आदरणीय भाऊसाहेब आदरकर साहेब यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी नगरसेवक पिनू काकडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. इथे साहेब सेंटरला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण भाऊसाहेबजी आंदोलकर साहेब यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी करायचंय. यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित म्हणून असलेल्या माननीय राजाभाऊराव यांच्या सौभाग्यवती आदरणीय कविताताई राऊत यांचं स्वागत व सत्कार मोराडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचंय. मॅडम तुम्ही वरती जा. नाही असू दे की त्याच्यामुळे वरती जावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत व अभिनंदन करायचंय. आणि यानंतर ज्या व्यक्तिमत्वानं दिवस पाहिला नाही रात्र पाहिली नाही स्वतःच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा 10 पट काम कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये करणारा महाराष्ट्रात फक्त एकच नेता आहे ते म्हणजे माननीय राजाभाऊ राऊत आहे. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आणि नगरपालिकेची निवडणूक एकदम लागली होती, तारेवरची कसरत होती, परंतु माननीय राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वात दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीला विजय मिळाला आहे. आपण सगळ्यात शेवटी या ठिकाणी माननीय राजाभाऊ राऊत यांचा सन्मान करणार आहोत. मी आदरणीय मुख्याधिकारी तैमूरजी मुलानी साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करायचे.
सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले व महायुतीच्या सर्वच नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ सोहळा आज या ठिकाणी होतोय आणि या निमित्त हा सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे. आता या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या ठिकाणी पदभार अधिकृतरित्या पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम या ठिकाणी सर्व बार्शीकरांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय. तमाम बार्शीकरांची लाडकी बहीण बार्शीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. तेजस्विनीताई कथले. ओंकार थोडा खाली घेतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपले महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना मानाचा मुजरा. शहराचे ग्रामदैवत भगवंत आणि बार्शीकर बंधू भगिनींनो सप्रेम नमस्कार. राजकारणातली ही माझी पहिलीच इनिंग आहे. त्या सुरुवातीला तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने तुमच्या या लाडक्या बहिणीला आशीर्वाद दिला. पण तुमच्या या लाडक्या बहिणीला तुम्ही दिलेला हा आशीर्वाद माझी जबाबदारी वाढविणारा आहे आणि या जबाबदारीचं भान कर्तव्य याची जाणीव मला आहे. हे पद आणि कर्तव्य जागृतीचं आहे. शहराची प्रथम नागरिक म्हणून मी जरी कार्य करणार असले तरी मी स्वतःला प्रथम सेवक समजते. माझे नेते आमदार राजाभाऊ ज्या तळपतेने शहर आणि तालुक्याच्या जनतेच्या सेवेत मग्न असतात त्याप्रमाणे मीही हा कार्यभार हाकण्याचा प्रयत्न करणार आहे. या पदाचा वारसा फार मोठा आहे. आमदार प्रभाताईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यांच्याप्रमाणे प्रशासनात योग्य समतोल राखत विरोधकांचा यथोचित सन्मान राखला जाईल याची मी हमी देते. शहराच्या प्रत्येक भागात जातीने लक्ष देत कुठेही अपपर भाव होणार नाही याची दक्षता माझ्याकडून घेतली जाईल. हे पद सेवेचे आहे. आपल्या सर्वांना मिळून मिसळून शहराचा विकास करायचा आहे. आमदार राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे शहर हेवा वाटेल असे बनवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. पालिकेची आर्थिक स्थिती फारशी ठीक नाही तरी काही जबाबदार पावलं त्यासाठी आपल्याला उचलावी लागणार आहे. परंतु मी खात्री देते माझे 3 भाऊ आदरणीय राजाभाऊ, देवाभाऊ आणि जयाभाऊ यांची मी लाडकी बहीण असल्याने मला शहर विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. आता या विकासासाठी तुमची आश्वासक साथ हवी आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न राजाभाऊंनी दिलेल्या आश्वासनानुसार एप्रिल महिन्यामध्ये सोडविला जाईल अशी मी खात्री देते. सद्यस्थितीत पाण्याचा तांत्रिकदृष्ट्या अडचणी झालेला विषय मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देश, राज्य, तालुक्यातील नेतृत्व सतत अग्रेसर असतं. त्यात शहरातील प्रथम सेवक म्हणून मी खारीचा वाटा घेऊन सज्ज असेल. माझ्या नेत्यांप्रमाणे माझ्या कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल. आपल्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करते की ही आपली लाडकी बहीण पालिकेत आपले प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित असेल. तुम्ही हक्काने यावे. राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याला हेवा वाटेल असे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर ताज्या नजरेने आपण निर्माण करू. यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. आज या ठिकाणी ताईंनी सांगितलं की निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे आणि माननीय राजाभाऊ राऊत हे नेहमीच निधी आणण्यासाठी तात्काळ या ठिकाणी ऍक्शन घेत असतात. त्यामुळे आपल्या बार्शी नगर परिषदेला कोणत्याही निधीची कमतरता पडणार नाही. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, बार्शी तालुक्याचं लाडकं नेतृत्व, बार्शीकरांची कायमची तहान भागवण्यासाठी प्रयत्नशील असलेले, ध्येयपूर्ती करण्याच्या दिशेने वाटचाल करणारे नेतृत्व व बार्शी तालुका सुद्धा हिरवागार झाला पाहिजे हा दृढ संकल्प ज्यांच्या मनी अंगीकारलाय ते आपल्या तमाम बार्शीकरांचं लाडकं नेतृत्व माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय राजाभाऊ राऊत.
आजच्या या शुभप्रसंगी आपल्या सर्वांची लाडकी बहीण तेजस्विनीताई कत्ले यांच्या नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आज या ठिकाणी आयोजित होतोय आणि त्यांनी आज पदभार या ठिकाणी बार्शी शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगरपालिकेत येऊन घेतलेला आहे। आजच्या या प्रसंगी उपस्थित बार्शी शहराच्या प्रथम नागरिक तेजस्विनीताई कत्ले, त्याचबरोबर उपस्थित शिवसेना नेते भाऊसाहेब आंदळकर, माजी नगराध्यक्ष सहकारी मित्र आशिफबाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा, अत्यंत संपूर्ण राज्यामध्ये या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं। बाजार समितीचं नेमकं सहकारातली आमची पहिली निवडणूक आहे, काय होणार त्या निवडणुकीमध्ये यशस्वी झालेले गरड सर, सभापती उपसभापती बाबासाहेब गायकवाड, त्याचबरोबर उपस्थित कविता राऊत, उपस्थित प्रशांत मालक, उपस्थित आदरणीय बाबा काका, उपस्थित माननीय मुख्याधिकारी मुलानी साहेब, उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष महावीर कदम, उपस्थित शिवसेनेचे शहराध्यक्ष माने साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदन दाराडे, भारतीय जनता पार्टीचे बार्शी ब्लॉकचे अध्यक्ष बबन गडदे, सर्व उपस्थित व्यासपीठावरती सर्व नगरसेवक बंधू, नगरसेवक भगिनी, उपस्थित सर्व नेतेगण, आता सगळ्यात उत्तम सदस्यांचा सत्कार आहे। बऱ्याच आमच्या नेते मंडळीची थोडी इकडे तिकडे अडचण झालेली बघतोय बघापासून, आता आजच्या दिवस जरा सहन करून घ्या, कारण आज नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा यथोचित या ठिकाणी आपण सर्वांनी सन्मान करणं, जनतेनेही त्यांना आशीर्वाद देऊन या पदापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आपण नंतरही पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भविष्याच्या वाटचालीकरता आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आणि या शुभेच्छा आपण सगळेजण देत असताना आताच ताईंनी सांगितलं की बार्शी नगरपालिकेच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये खरोखर या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर जयाभाऊ, एकनाथ शिंदे साहेब, दादा या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या बार्शी शहराची तालुक्याची जी घोडदौड गेल्या 15 महिन्याच्या पूर्वी सुरू होती बांधून, सर्वांनाच अपेक्षा आहे की 15 महिन्यामध्ये सर्व काही थांबलेलं, फक्त 5 कोटी रुपये आपल्या नगरपालिकेला आले आणि 5 कोटी रुपये ग्रामीण भागाला, ते पण मला 2-3दा सांगितलं की याद्या द्या, मला सुद्धा तेवढ्या याद्या देताना कसं तर जीवावर आलं की आपण एवढ्या कमी याद्या कशा द्यायच्या, कारण आतापर्यंत आपण दर महिन्यातून ते 2 महिन्याला 25 कोटी 50 कोटी 100 कोटीचा निधी आणत होतो आणि या बार्शी शहराचा तालुक्याचा सर्व स्तरावरती विकास करत होतो बांधवांनो। परंतु 15 महिने सर्व बार्शीकरांना एक चिंता लागली होती की आता आपण आपलं काय तालुक्याचं खरं नाही, आपण किमान 10 ते 15 वर्ष पाठीमागे गेलो, ही मनामध्ये भीती होती बांधवांनो सगळ्यांच्या। परंतु मी या ठिकाणी आता काळे इंजिनियर वगैरे इंजिनियर असोसिएशनचे सगळे पदाधिकारी पण उपस्थित असतील, त्यांनी सुद्धा भगवत मैदानावरती एक कार्यक्रम आयोजित केला होता की जी बार्शी तालुक्याच्या आसपासची एक 20-22 गावं सातत्याने या बार्शी शहरामध्ये बार्शी तालुक्यामध्ये गुंतवणूक करतात, गुंतवणूकदारांनी सुद्धा पाठ फिरवली होती, बाहेरचा माल येण्याचं सुद्धा थोडं प्रमाण कमी झालं होतं, थोडं तालुक्याला काही मंडळींनी बदनाम करण्याचा या ठिकाणी बांधवांना प्रयत्न केला होता। तालुक्यात अशा घटना घडतात, तालुक्यात असं होतंय, तालुक्यातली परिस्थिती अशा वावड्या या ठिकाणी काही जणांनी उठवल्या होत्या। परंतु मी आणखीनही त्या मंडळीला मी सांगू इच्छितो की राजकारणामध्ये काय व्हायचं ती होऊ द्या, कुणाचं चित होईल, कुणाचं पट होईल, जिथे ज्याला त्याला खट असतात, परंतु ज्या जन्मभूमीमध्ये आपण जन्मलोय, ज्या कर्मभूमीमध्ये आपण काम करतोय त्या तालुक्याची कधीही बदनामी होईल असं कुणीही पाप या ठिकाणी करू नका अशी मी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो। कारण असं जर आपण आपल्या तालुक्याची किंवा आपल्या बाजारपेठेची आपल्या संस्थांची जर बदनामी करत सुटलो तर निश्चितपणानं आपल्या या अर्थकारणावरती परिणाम होणार आहे आणि हा अर्थकारणावरती झालेला परिणाम आपल्या लेकराबाळाच्या तोंडातला सोन्याचा घास हिसकावून घेणारा ठरणार आहे। त्यामुळे असं कुठलंही कृत्य
या ठिकाणी या तालुक्यात होता कामा नये अशी मी सगळ्याला या ठिकाणी सुरुवातीला नम्रतेची विनंती करतो. ताईने आता सांगितलं की नगरपालिकेच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये, कारण पूर्वी आशिबाई तांबोळी या ठिकाणी अध्यक्ष होते, सर्व नगरसेवक होते. त्यानंतर 4 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे प्रशासकाचा कालावधी राहील. 4 वर्षामध्ये आमदार असल्यामुळे काही अंशी मला लक्ष देता आलं, परंतु 15 महिने प्रशासकाची कारकीर्द, प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये माननीय मुख्याधिकारी चव्हाण साहेबांकडे शिवनचा पण चार्ज होता आणि नगराध्यक्षांचा पण चार्ज. त्यांना काही ठराव करताना किंवा कामकाज करताना मर्यादा असतात आणि त्या मर्यादेत राहून त्यांना काम करावं लागत होतं. त्यामुळं बहुतांश अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या. मला खात्री आहे की मी ही माहिती घेतली, या ठिकाणी प्रचंड आर्थिक तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी फार मोठी तूट या ठिकाणी दिसून येते, कारण निधी येण्याचा 15 महिन्याचा जो फ्लो आहे तो एकदम नगण्य झालेला आहे. 5 कोटी रुपये फक्त आलेले आहेत. बरीच निधी पण काही तर 15 महिन्याच्या सफाई कर्मचारी बंधू जे रोजंदारीवर आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये एका पद्धतीत त्यांचा असेल, वॉल ओपनर असतील, त्याचबरोबर ड्रायव्हर असतील किंवा सगळ्या मंडळीची दिनी राहिले. परंतु ह्याच्या अगोदरच तुम्हाला मी सांगू इच्छितो की मला त्याची जाणीव होती. त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं एक विशेष बाब म्हणून नगरपालिकेला एक अर्थसहाय्य म्हणून बहुतेक महाराष्ट्रामध्ये क्वचित 1-2 नगरपालिकेला ते अनुदान मिळालं असेल. 25 कोटी रुपयाची तरतूद पण करून ठेवलेली आहे. 5 कोटी रुपये आले, 20 कोटी रुपये येणाऱ्या महिन्यामध्ये दोन्ही देण्याकरता त्याची ऑर्डर आपल्याला येईल. अजितदादांच्या कपाटामध्ये ऑर्डर थांबलेले ते घेऊन येतो. जुनी आपली सगळी दिनी पाणी सगळी जातील. नव्यानं काही मंडळींना आपल्याला या ठिकाणी काही काम करण्याचा विषय तो करण्यात येईल. आणि सांगायचं तात्पर्य आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की निधी आणण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत. काही अडचण या ठिकाणी काही काळजी करू नका. तुम्ही तिन्ही भाऊ अत्यंत तुमच्या पाठीमागे राजाभाऊ तर काळजी करून टाका. वेळ पुरसकी आपण आपल्या व्यक्तिगत कोट्यातनं सुद्धा काय ठिकाणी निर्णय घेतोय. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठल्या शहरवासियांनी काही किंवा तालुकावासियांनी काही काळजी करण्याचं कुठलं कारण नाही. फक्त या ठिकाणी सर्व नूतन नगरसेवक या सर्वांना माझी नम्रतेची विनंती, हे आपले सहकारी बांधव आज आपण 23 जण 42 पैकी निवडून आणले. माझा अंदाज होता की 32 जण यावे, एक 10-5 कुठं पैकीच्या पैकी रिझल्ट लागत नसतो. परंतु दुर्दैवानं आता इथं सांगण्यासारखं नाही, पत्रकार आहेत, परंतु दुर्दैवानं काही जणांनी काही घटनाक्रम घडले, कुठं काय असतेच. प्रत्येक मोठी पार्टी झाली की काही ना काही घटना घडल्या. ते माझे सहकारी या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्याबद्दल मला आता सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहतो तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हीच त्या प्रभागातले नगरसेवकात असं जोमाने काम करा. तुमच्या ताकदीनं पार्टी त्या ठिकाणी पाठीशी असेल, अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. कारण या ठिकाणी सुरुवातीलाच आता 2 दिवसापूर्वी पदग्रहण आवर्जून पत्रकारांना सांगू इच्छितो की पदग्रहण सोहळा ताईंचा होता. तसं पाहायला गेलं तर मोठ्या मनानं इथं हजार सुरुवातीपासूनच नाट लावायचा प्रयत्न काही विरोधकांच्या मनामध्ये डावपेच आहेत. पण तुम्ही आता काळजीच करू नका. तुमच्या आयुष्यात गुलाल तुमच्यावर पडून घेत नाही काळजीच करू नका. कारण तुमच्या भावना किती एखाद्याबद्दल तीव्र आहे किंवा आणखीनही पत्रकाराला मी सांगतो की कुठं जरी टोप्याने बसले तरी त्यांची वटवट काय नीट बघा. आता तुम्हीच म्हणता की राजभाऊचा स्वभाव बदलला, बदलला तरी तुम्ही तरी सुधारा कमीत कमी एवढं 10 पाऊल महाग घेतो तरी सुद्धा सुधारणा होत नाही म्हणल्यावर मला प्रबळ वाटायला लागली. त्याच्यामुळं आणखीनही मी नम्रपणे सांगू इच्छितो सगळ्याला, पाठीमागं पण सांगितलेलं आहे आम्ही या तालुक्याच्या बाबतीमध्ये काम करताना मोठं मन करा ना. शेवटी आम्ही एवढं काम करून आमचा पराभव बचवला ना. आम्ही काय बोललो का, पण तुम्हाला थोडा पचनीच पडा नाही. काही कोणाची तरी जागीर काय, कोण तर निवडून येणार आहे, कोण तर बनणार आहे, कोणाला तर आशीर्वाद जनता देणार आहे. ज्याला आशीर्वाद दिले त्यांनी या ठिकाणी काम करायचे. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठलीही क्लुषित भावना आणि एवढी प्लॅनिंग की लगेच भागते. इथं कचऱ्यात काय झालं, आता कचऱ्यात कोटा घालायच्यात काय ना लगेच जणू आणखीन ती चार्ज याच्या त्या माऊलीने तोवर तर पेपरला बातम्या सुरू झाल्या. आणि असं जर षडयंत्र असेल
तर आम्हाला पण या ठिकाणी विचार करावा लागणार आहे की जाणीवपूर्वक जर कुठं कटकारस्थान करून विनाकारण आमच्या पार्टीला बदनाम करणं किंवा पत्रकारांना मी सांगू इच्छितो आणि तुम्ही पण जरा दुधाचं दूध पाण्याचं पाणी खरं बघत जावं नेमकं कोण चुकतंय कोणाकडनं खोड्या होत्यात काय आणि एवढा शुभप्रसंगी आशीर्वाद द्यावे शुभेच्छा द्यावे तिथं राहिलं एवढे डावपेच परवा दिवशी असं घेरायचं तसं घेरायचं काय घेणार आहे कोण आम्हाला काय घेणार आहे ह्यांच्या ज्या अँटी करप्शन मध्ये इन्क्वायरी लागले त्या उतारे पातारे त्यांनी जेलमध्ये गेली तर 7-7 वर्ष जामीन व्हायचा ही परिस्थिती यांची आहे तुम्हाला सांगतो आणि हे आम्हाला चॅलेंज करते त्याच्यामुळं मी पत्रकाराला किंवा माझ्या तमाम पारशीकरांना या शुभप्रसंगी सुद्धा नम्रपणे सांगू इच्छितो की आमच्या मनामध्ये कुठलंही काही नाही परंतु जर इथं जर नव्यानं पदभार घेण्याच्या शुभ मुहूर्तापासून जर ह्यांची 2 दिवस अगोदर एवढी कूटनीती जर असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे या ठिकाणी शुभप्रसंगी या शहराचा विकास व्हावा आता ताईने सुद्धा सांगितलं की मी विरोधकाचा सुद्धा सन्मान करणार आहे आणि तुम्ही सन्मान घ्या अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून कुठंतरी आम्हाला आमच्या नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना असं जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न किंवा कुठं बदनाम करण्याचा किंवा विनाकारण काय कारण नसताना काहीतरी डावपेच टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये आमचा आम्ही सक्षम आहे त्या गोष्टी करता आणि इथं निधी आणण्याकरता सुद्धा सक्षम आहे फक्त माझी या ठिकाणी सर्व माझे पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते बांधव सगळे आपण उपस्थित आहोत आता हा विषय शासकीय आवारामधला तरी देखील मी नम्रपणे विनंती आपल्याला करतो पूर्वीही सांगितलं होतं मी या ठिकाणी पदग्रहण सोहळा ज्यावेळेस होता त्यावेळेस सांगितलं होतं की नगरसेवकांना पण माझी विनंती आहे की आपला व्यवसाय बघून नगरपालिकेचं कामकाज बघा नाहीतर नगरपालिकेचा आपला प्रपंच आहे म्हणून इकडे काय 24 तास येऊन बसू नका सगळ्यांनी सांगतो की आपले प्रपंच आपले कुटुंब ह्या सुद्धा गोष्टीवरती सर्वांनी लक्ष द्या नाहीतर 24 तास जर इकडे कारभार करत बसले तर आपल्याला याला काय काम नाही का काय नाही का अशा आपल्यावरती टीका टिप्पणी होण्याची शक्यता नाकार देत नाही जेवढं काम आपल्याला आपल्या प्रभागातलं आहे जेवढी जबाबदारी टाकली 100% पैकीच्या पैकी कामं करा या ठिकाणी परंतु सातत्यानं नगरपालिकेतच आपण थांबणं किंवा काय करणं ह्या सुद्धा आमच्या अनुभवात मी शहाण्णवला पण नगरसेवक होतो जे काय आपलं टायमिंग आहे या टायमिंग मध्ये काम करा कुठलंही आपल्याला गालबोट लागणार नाही किंवा कुणी आपल्याला नावं ठेवणार नाही ह्याची काळजी घ्या कारण एवढी चॅप्टर माणसं आहेत तुम्हाला सांगतो आणि एक काळजी घ्या तुम्हाला माहित आहे तुमच्या नजरेसमोर की इमानदारीनं तुम्हाला कुणी निवडून दिले आता हौशे नवशे बरेच येतात तुडवत येतात हात घालाल तुम्हाला सांगू ज्यांनी तुमचा कार्यक्रम करायचा प्लॅन केलाय ती सुद्धा माणसं काही तुडवू येते हार घालायला त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्याच्या मनाला फार वेदना होतात हार घालू दे त्यांनी परंतु आपला जो जीवाभावाचा कार्यकर्ता आहे त्यांनी पहाटे रात्रंदिवस कष्ट केलंय त्या कार्यकर्त्याला मात्र हात जोडतो कुणालाही विसरू नका एवढीच माझी हात विनंती आहे राजकारणामध्ये पद येतील जातील कोण सरपंच होईल सोसायटीचा सदस्य होईल ग्रामपंचायत सदस्य होईल नगरसेवक होईल नगराध्यक्ष होईल बाजार समितीचा सभापती होईल सदस्य होईल पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद आमदार खासदार ही सगळी पद गौण आहेत म्हणजे एक अंतकरणातलं सुख आहे ना हे सगळ्यात पद मोठं आहे मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो आपली जी जीवाभावाची सुख आहेत ज्यांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलंय त्यांनी आल्यानंतर इथं नगरपालिकेत मी ताईला पण माझी लहान बहीण म्हणून मी विनंती करतो ताई प्रत्येक जण आला की या बसा पाणी घ्या चहा घ्या इथं इतका सन्मान करा हे सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे हे खरंच या ठिकाणी ही पार्टीतली माणसं कौटुंबिक आम्हाला कुटुंबासारखं सांभाळतात सगळ्या नगरसेवकांना पण सभापतींना पण उद्या कॅबिन मिळणार आहेत त्यांनाही सांगतो कितीही चहाचं बिल उद्या कुणी टीका करायला लागलं तर आपण पार्टीकडनं भरू त्याची काळजी करू नका परंतु प्रत्येक येणारा नगरपालिकेत उपाध्यक्ष असतील किंवा सगळे सभापती नगराध्यक्ष प्रत्येक माणसाला येताना आल्या काय असतंय त्यांनी काम घेऊन आलेलं असतं काय ते काम होईल नाही होईल त्याला ते अशी काय एवढं राग नसतो परंतु आल्यानंतर या पाणी दिलं चहा दिलं ही जी आपुलकीचं नातं असतंय ही सगळ्यात महत्वाचं असतंय आणि फक्त काही जी मंडळी आहेत सगळेच नगरसेवक हळूच कोणीतरी काहीतरी असतंय आलं लक्षात सगळं तुमच्या पण लक्षात आलं असं मी काय बोलतोय काय नाही त्याच्यामुळं आपले जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो की पुढे तुमची तयारी राहू द्या मित्रांनो
काळजी करू नका. आता बघितलं असेल गेल्या वेळेस जेवढे 5-6 जण पराभूत झाले होते त्यांचा लकी ड्रॉ लागलेला आहे. तुमचाही भविष्यामध्ये लागणार आहे. फक्त झटत राहा, तुम्ही काम करत राहणं हे आपलं कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. आता तुमच्या समोरचं उदाहरण घ्या. 6 निवडणुका लढलो, 4 पराभूत झालो. हेच काय आणखी दुसऱ्या दिवशी 9:15 दिसला. कधी मागं हटलो का? कधीच मागं हटायचं ना. आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये जावा, दिलेली मताचा सन्मान करा, सगळ्यांना सांगा काळजी करू नका. काय थोडंफार कमी पडलो असेल मी, पुढच्या वेळेस आणखी तुमच्या समोर चांगली कामं करून येतो. अशा पद्धतीचं जर वातावरण या शहरामध्ये या तालुक्यामध्ये राहिलं तर नक्कीच मी जे स्वप्न पाहिलेलं आहे की विरोधकाला कधी गुलाल पडून द्यायचं नाही, ते स्वप्न आपलं साकार झाल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी मी आत्मविश्वास बाळगतो. आणि सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना, नगराध्यक्षाताई, सभापती, सर्व नगरसेवक, सगळेजण, सगळे उपसभापती, सर्व संचालक, या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो की ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांना असं वाटलं पाहिजे खरंच मी जगलेला जो माझा सीन राहिला, मला खऱ्या मनापासून आनंद मिळाला, एवढी शाबासकी तुम्ही मिळवा. त्याच्यातच मी रात्रंदिवस झटून सगळं केलेलं माझं सुद्धा सार्थक होईल असं या ठिकाणी सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो. आणि ताईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची अत्यंत कारकीर्द उज्ज्वल हो अशी भगवंतांनी प्रार्थना करून तुम्ही ताई कुठलीही काळजी करू नका. सख्या भावाच्या वरचं या ठिकाणी लक्ष देऊन तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणाने उभं राहू एवढं अभिवाचन देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर या ठिकाणी या पदग्रहण सोहळ्याचा आभार मानण्यासाठी आमंत्रित करतो व्यापारी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब चिकतले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा थोडक्यात आभार मानावा. नमस्कार. स्टेजवरील सर्व उपस्थित मंडळी, नगरपालिकेचे कर्मचारी आणि उपस्थित जनता जनार्दन, अत्यंत देखण्या अशा सोहळ्यामध्ये आपण सहभाग नोंदवला आणि उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. त्या उत्साहानं या नगरसेवक, नगराध्यक्षांना 5 वर्ष कारभार करण्याला उत्साह येणार आहे असे बोलून आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. संदीप धन्यवाद. व्यासपीठावरच्या सर्वांना विनंती आहे पुढच्या रोममध्ये सगळ्यांनी उभा बसायचे, पाठीमागच्या रोममध्ये सगळ्यांनी उभं राहावं. एक ग्रुप फोटो या ठिकाणी